अंबरनाथ आनंदनगर MIDC मध्ये भारत सिरम्स अँड वॅक्सिन लिमिटेड या कंपनीत सुरक्षा रक्षक अनेक वर्षापासून काम करत होते, परंतु त्यांना कोणतेच लेखी पत्र न देता कामावरून कमी करण्यात आलाय। त्यामुळे संतापलेल्या सुरक्षा रक्षकांनी गेट समोर निषेध केलाय। सुरक्षा रक्षकांना प्रमुख मागण्या आहेत की ज्या ठिकाणी ते काम करतायत त्यांना त्याच ठिकाणी काम देण्यात यावे। पावसाची सुरुवात असल्यामुळे कुठेच काम भेटत नसल्यामुळे आमच्या परिवाराचा उदरनिर्वाह तसेच आमच्या मुलांचं शिक्षण कसा करायचा असा मोठा प्रश्न आता सुरक्षा रक्षकांच्या समोर उपस्थित झालाय। सर्व सुरक्षा रक्षकांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील निवेदन दिलंय। आम्हाला हीच विनंती आहे की आम्ही आता इथे 2 ते 3 वर्ष इथे सगळे कामगार आता आम्ही ते काम करत आहोत, तर त्याच्यावर पूर्णपणे अन्याय झालेले आहे। इथे 5 दिवसांच्या नोटीसवर आम्हाला बाहेर काढण्यात येत आहे। कोणतीही लीगल नोटीस आमच्या हातात आलेली नाहीये। सगळ्यांची घरं आहे, सगळ्यांचा परिवार आहे, सगळ्यांना नोकऱ्या हव्यात। आता ह्या मोमेंटला आम्ही शोधली पण आम्हाला एकही नोकरी अजून मिळत नाहीये आणि आता आम्ही कोणाकडे जावं? आम्ही मार्कोस तर्फे इथे आहोत कामाला, तर आमची मुख्यमंत्र्यांची एकच मागणी आहे की आमच्यावर जो अन्याय होत आहे त्याला आम्ही तुम्ही न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे। आणि आम्ही सगळेच्या सगळे ह्या कंपनीमध्ये इथे कार्यरत राहू दे, म्हणजे आम्ही इथे स्थानिकच आहोत आणि आमची बोर्डमध्येच म्हणजे नेमणूक होऊ दे हीच आमची मागणी आहे। आम्हाला त्यांनी अगोदर काही सांगितलं नाही। आम्हाला ज्यावेळी आम्ही इथे असताना ड्युटीवर असताना आम्हाला असं सांगण्यात आलं की इथेची बोर्ड सिक्युरिटी येते आणि ज्यावेळी बोलतात इथेची ॲग्रीमेंट वगैरे काही झालेलं नाही कंपनीचं। ज्यावेळी आम्ही कंपनीला आमच्या एजन्सीला फोन केला त्यावेळी एजन्सी बोलली का आपला ॲग्रीमेंट बोलतात 2000 मे 25 पर्यंत आहे आणि त्याची कॉपी त्यांनी आम्हाला दाखवलेली आहे। आणि इथेशी असं सांगण्यात आलं का नाही बोलतात ॲग्रीमेंट वगैरे झालेलं नाही आणि इथेची बोर्ड सिक्युरिटी येणार आहे आणि आम्ही युनियन बोर्डचे आम्ही 19 ते 20 जण मेंबर आहोत। तर आम्ही युनियन ऑफिसला ज्यावेळी आम्हाला समजलं की इथे ईगल सिक्युरिटी लोकल सिक्युरिटी येते त्यावेळी आम्ही बोर्ड सिक्युरिटीला आम्ही विचारलं तर बाबा अशी गोष्ट घडलेली आहे। तर त्यांनी त्यावेळी त्याची ऑफिसला लेटर पाठवलं बोर्ड सिक्युरिटीने, तर तुम्ही आम्हाला सांगता का बोर्ड सिक्युरिटी येणार आहे आणि तुम्ही थर्ड पार्टी कशी काय आणता? तर त्यावेळी त्यांनी एक लेटर दिलं, तर त्यांनी ते जबाब मागितलं त्याच्यामध्ये आणि त्यांनी सांगितलं की एकतर तुम्ही जी एजन्सी आहे तीच एजन्सी ठेवा, नाहीतर मग बोर्ड सिक्युरिटी ठेवा, तुम्ही थर्ड पार्टी सिक्युरिटी ठेवू शकत नाही आहे। आणि याच्यावर आम्ही त्यांना विचारायला गेलो तर त्यावेळी इथले सिक्युरिटी ॲडवायझर विलास घाग सर बोलतात तर तुम्हाला ज्या आमदाराकडे जायचे ज्या मंत्र्याकडे जायचे तिकडे जा, आम्हाला काही फरक पडत नाही, माझी एजन्सी आहे ती मी आणणारच बोलतात। आणि हे विषय इथे सर्वांच्या समोर बोललेले। आमची प्रमुख मागणी एवढीच आहे, जर इथे आमची एजन्सी राहावा मार्कोस एजन्सी राहावा इथे, जर नाही त्यांना मार्कोस ठेवायची तर बोर्ड सिक्युरिटी आणून आम्हाला बोर्ड सिक्युरिटीमध्ये आमचे जे 19 जण आहेत आम्हाला बोर्ड सिक्युरिटीमध्ये हे करावं। पण आता हे पावसामध्ये आमच्या पोटापाण्याचा विषय येतोय। आज मुलांची वगैरे शाळा वगैरे चालू झालेली आहेत, आम्ही हे पावसाळ्यामध्ये आता कुठेही जॉब नाही, तर त्या मुलांनी कुठे जायचं आणि काय करायचं? आता सर्व प्रपंचवाले आहेत, आता या महिन्यामध्ये आपल्याजवळ कोण भेटणार आहे? आणि हे असे डायरेक्टली आम्हाला धमकी देतात का तुम्ही मंत्र्यांकडे जा यांच्याकडे जा, मग आम्ही काय कोणाकडे जायचं? मग आमच्या न्यायासाठी कोण आहे? कोणी जे बघत असतील मंत्री बघत असतील कोणी बघत असेल त्यांनी आम्हाला हा न्याय मिळून द्यावा की जेणेकरून आम्हाला इथेशी हा प्राधान्य मिळावं। हा जो तुमच्यावरती अन्याय होत आहे याच्यासाठी कोणाला तुम्ही लेखी निवेदन दिलेलं आहे का? लेखी निवेदन द्यायला आम्हाला चान्सच दिली नाही त्यांनी, कारण आम्हाला यांनी सांगितलं 26 ते 27 ज्यावेळी इथे ईगल सिक्युरिटीचे गार्ड आले इथेशी त्यावेळी आम्हाला माहिती झालं की इथे ईगल सिक्युरिटी येते, त्यावेळी आम्ही कोणाकडे धाव घेणार? आम्ही इथे आमच्या मागे कोणच धावणार नाही।